पिंजरा पिंजरा रे. काय अक्का, हे बघा झालं असेल तर निघा ना आता इथून. आणि बरं जाता आता तुमचं ते फॉल्टी प्रोडक्टही घेऊन जा. नारायणी तुझी बायको आहे. बायको? अक्का लग्न खोटं, बायको खोटी, संसार खोटा. तुम्ही उभारलेल्या भातुकलीच्या खेळातली गंमत संपली आता. त्यामुळे तुमच्या भाऊलीला घ्यायचं आणि घरातनं चालू लागायचं. तू खूप मोठी चूक करतोयस वीर. नाही अक्का, मी कितीही वाईट वागलो ना तरी तुम्ही केलेल्या चुकांची बरोबरी नाही करू शकणार. खूप बोलतोय मी तुमच्याशी. मला ना जरा मोकळं व्हायचं, त्यामुळे निघा ना आता प्लीज. बरं आनंदी, एक काम कर, तूही निघ आणि तुझ्या आई आणि बहिणी बरोबरच जायचं. घाबरतेस कशाला? बिंदास जायचं. काहीही करू शकणार नाही त्या, कारण यांनी जर काही चूक केली तर माझ्याकडून घोडचूक होईल, नाही का? आनंदी, मी जे काय बोललो ते लक्षात ठेव. ओ चिरंजीव, आता जिंकत आलेला डाव कशाला उधळताय तुम्ही? कारण तात्या, माझ्या लक्षात आलंय की नारायणीशी डिवोर्स जर मला पाहिजे असेल तर गोड बोलून तुम्हाला मिळणार नाहीये. मला त्यासाठी असंच काहीतरी करावं लागणार आहे. तुम्ही अक्काला ओळखत नाही आणि तुम्ही मला. तात्या, तुम्ही अजून मला ओळखलेलं नाहीये. अक्काला खिंडीत तर पकडलंय, आता तिची घुसमट कशी करता येईल याच्याकडे लक्ष द्यायला हवं. आता ते घुसमट बिस्मट करण्यापेक्षा डायरेक्ट काम तमामच करून टाका ना तिचा. तात्या, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा. झाला प्रकार मच्छिंद्र काकांच्या कानावर घाला आणि तोही तिखट मिरची लावून. ते काय सांगायला पाहिजे का आम्हाला? त्याची फॅक्टरीच आहे आपल्याकडं. आता तुम्ही बघाच तात्या, नारायणीची अशी घुसमट करीन ना मी की शिकार करायच्या आधीच घुसमटीने शिकार होईल ती. आयला चिरंजीव, तुमची बुद्धी बघितली ना का आमचं डोकं चाललं सोबत बघा. एक काम करा, पुढच्या जन्मी आमचं बाप म्हणून जन्माला या. आनंदी, आज तू माझ्या नारायणीला वाचवलंस. मी तुझी आभारी आहे. धन्यवाद. गरज नाही. मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. ते बी माझ्या बाबांसाठी. बघितलंस किती माज आहे हिला. आता बाबांना सुद्धा चक्क बाबा म्हणून हाक मारायला लागली. ते माझे बी बाबा हे इसरतीयस तू नारायणी. आदर करते मी त्यांचा. आणि एक लक्षात ठेव, मी गप्प बसले ना ते फक्त त्यांच्या खातर, कारण मला त्यांची काळजी आहे.
तुझ्या अशा वागण्याने त्यांना किती त्रास झाला तर याचा विचार केलास तू? आणि हळू बोल. बघितलं कसं सुनवतीये मला? आणि तू कसले तिचे आभार मानतेस ग? जेव्हा तिला तात्याने पळवून नेलं होतं तेव्हा मी वाचवलं होतं. त्याच्यासमोर आजची ही घटना काहीच नाहीये. नारायणी, पण आज तुझीच चूक होती ना? माझी कसली चूक ग? बोल ना. हिला कोणी शहाणपणा करायला सांगितलं होता आणि वीरच्या घरी जाऊन स्वयंपाक करायला सांगितलं होता? स्वतःला ग्रेट समजतेस? बोल ना. वीरच्या आणि माझ्या आयुष्यात विष का लावतेस? झालं बोलून. ऐक, जर मला असंच करायचं असतं ना तर मी आता कवाच केलं असतं. तू मला मारण्याची वाट बघितली नसती नारायणी. आणि आठवतंय ना, मला वीर लग्नासाठी पळवून घेऊन गेला होता. तुला जर त्याच्यापासून दूरच करायचं असतं तर मी तेव्हा तिथं काय बी करू शकले असते. पण मी आता असं केलं नाही आणि करणार भी नाही. कारण मला वीरशी काय बी घेणं देणं नाही हे ठरलंय माझं. वा, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. म्हणे माझं वीरशी काहीही घेणं देणं नाहीये. अगं मग कशाला इथे लुडबुड करतेस आमच्या आयुष्यात? जा ना हे गाव सोडून. मला माहितीये तुझ्या आईचं सूड घ्यायला आलेस ना. माझ्या मम्माला आणि मला सुखी नाही ठेवायचं ना, हेच ठरवलंयस ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझं नाव नारायणी शेलार आहे आणि माझ्या वाट्याला गेलीस ना तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. नाही मम्मा, झाला तमाशा. चल आता इथून. काय झालंय तुझं, तुला कळत नाहीये का? कळलं का? हे असं झालंय. नाही पण नारायणी असं काहीतरी का करेल? अरे मच्छा, तुझी पोरगी माझी सून आहे. मी खोटं का बोलेन? काय झालं दादा? हे दादा, मी डॉक्टरांना बोलू का? यापेक्षा लवकरात लवकर माझ्या आनंदीला बोलव. तिला काय झालंय मला कळलंच पाहिजे. जा तू आत्ताच्या आत्ता. आता मात्र कहर झाला दादा. तूच काहीतरी पुढाकार घेतला पाहिजेस, नाहीतर अक्का आणि नारायणी आपल्या आनंदीचा जीव घेतील. काय हवंय नारायणीला? का वागते ते असं आनंदीशी? अरे हे सगळं नारायणी नाही, अक्का करते. अक्का. अरे मारणारे हात जरी नारायणीचे असले तरी तिला हे करायला भाग पाडणारं डोकं अक्काचंच ना. तू सांग आता काय करायला हवं? विल बदलून टाक. हा, नाहीतर हे 25% नारायणीचा जीव घेतील. कोण घेईल नारायणीचा जीव? कोण म्हणजे? अक्का. कारण तू तिला 5 पैसे सुद्धा नाही दिलेले. आणि अक्का किती महत्वाकांक्षी बाई आहे हे मी तुला वेगळं सांगायला नकोय. नाही, तू म्हणतोस त्यात तथ्य जाणवतंय मला. माझ्या मृत्यूपत्राचा पुनर्विचार व्हायलाच हवा. मोठे साहेब. रे, मोठी माणसं बोलत असताना दार वाजवून यायचं असतं, एवढी पण अक्कल नाही का तुला? काय रे पंढरी, काय झालं? शालिनी काकूंनी निरोप द्यायला सांगितलंय की आनंदी आलीये. आनंदी आली? चल 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 चल, मला तिला भेटायचंय ताबडतोब. तू हो पुढे, मी आलोच. हो. आता तू काहीही बोलायचं नाहीस. मला माझ्या पद्धतीने हाताळू दे सगळं.
नारायणी तुझ्याशी कसं नीट वागत नाही तेच बघतो मी आता. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. आनंदी आनंदी बाळा खूप खूप लागलंय का ग? खूप लागलं ना? बाबा मला जास्त लागलेलं नाहीये. तुम्ही कशा पायी काळजी करताय? आणि एवढ्या जखमेला काय होणार आहे मला? तुम्ही बसा. तुझ्या आईला तिच्या जिवंतपणी कुठलंच सुख देऊ शकलो नाही मी कधी. तुझ्याही बाबतीत नेमकं तेच घडतंय. पण नाही, आजवर झालं ते झालं. आता मी गप्प बसणार नाही. तुला तुझे अधिकार मिळवून घेण्याचा प्रयत्न करतोय ना मी, म्हणून सगळ्यांच्या पोटात दुखतंय. आणि तुलाही हा चांगुलपणाचा पुळका का आलाय कोणास ठाऊक. सगळ्यांची पाप, सगळ्यांचे अधिकार पोटात घालण्याची सवय झाली आहे तुला. कधी आवाज उठवणार आहे स्वतःवरच्या अन्यायाविरुद्ध? बाबा मला खरंच काहीच झालं नाहीये. काही अन्याय वगैरे झालेला नाहीये. हे तुम्हाला सांगतेस? नारायणीने बेतम मारलंय, तुला माहिती आहे मला. आणि दिसत नाहीये का? सगळं अंगावर काढायची सवय झाली आहे तुला. नाही, पण आता तू गप्प बसलीस तरी मी गप्प बसणार नाहीये. तर सगळा कारभार हातात घ्यावाच लागणार मला. बाबा खरंच ऐका, मला फार लागलेलं नाहीये. तुम्ही कशा पायी अस्वस्थ होता? बस तुला किती लागलंय ते दिसतंय मला. देवानं डोळे दिलेले आहेत मला. त्या नारायणीची पाठराखण करू नकोस. अजून किती सहन करणार आहेस का तू? किती दिवस इतरांना पाठीशी घालणार आहेस तू? नारायणीचं चुकलंच आहे दादा. ही आनंदी काही बोलणार नाही, पण तू चांगला जाब विचार हिला. अरे हिला काय गरज होती त्या पोलिसांच्या समोर गप्प बसायची? चांगला धडा शिकवता आला असता ना नारायणीला. पण नाही, ही बिचारी गरीब गाय बसली गप्प. अरे त्या वीरला सुद्धा हिने कोपऱ्यात जाऊन काय सांगितलं कुणास ठाऊक. त्याने सुद्धा तक्रार मागे घेतली नारायणी विरुद्धची. नाही ते काय नाही. आजपर्यंत मी फक्त सरस्वती विरुद्ध कठोर भूमिका घेतली, पण आता नारायणीला सुद्धा माफ करून चालणार नाही. तिचं वागणं हाताबाहेर जात चाललंय. लहान लहान म्हणून गप्प बसलो मी इतके दिवस, पण आता मला शांत राहणं शक्य नाही. हा, चांगला धडा शिकव तिला. दादा अरे लहानपणापासूनच लक्ष दिलं असतंस ना तिच्यावर, तर आज ही वेळच आली नसती. पण आता ती वेळ आली आहे. बाबा मी काय म्हणते ते ऐका ना. तू आता काहीही म्हणू नकोस. जेव्हा बोलायचं तेव्हा बोलली नाहीस. आता बोलून काय उपयोग? तुझा सगळा धीर असतो तू चांगल्या माणसांना अडवायला. आता तू काहीही बोलायचं नाहीस. मला माझ्या पद्धतीने हाताळू दे सगळं. नारायणी तुझ्याशी कसं नीट वागत नाही तेच बघतो मी आता. ब्रह्मदेवाचा बाप जरी आला ना तरी त्या वीरला मी डिवोर्स देणार नाहीये. नारायणी, अगं थोड्या वेळापूर्वी तुला पश्चाताप होत होता ना, ते फक्त पोलिसांच्या भीतीपोटी. आता बघ मी काय करते ते. तू काहीही करू नकोस, तेच तुझ्या फायद्याचं आहे. मग मी कशी काय शांत बसू? जेव्हा तू तिच्या समोर हात जोडून विनंती करत होतीस तेव्हा त्याने केस मागे नाही घेतली, पण जेव्हा आनंदीने त्याला सांगितलं तेव्हा केस बरोबर मागे घेतली. नारायणी, प्रत्येक संसाराचा डाव हा बुद्धिबळाच्या खेळासारखा असतो. ज्याच्याकडे संयम आणि बुद्धी असते ना, तोच या खेळात जिंकतो. आणि तुझ्याकडे या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे. मग तू त्या फालतू मुलीसाठी. एक मिनिट, तू जिला फालतू म्हणतेस ना, त्याच फालतू पोरीने आज तुला वाचवलं, विसरू नकोस. पण तू तिचे आभार मानलेसच ना, फक्त हात जोडायचे बाकी होते तुझे.
आपल्यावर जो उपकार करतो ना त्याचे हात जोडूनच आभार मानतात आणि हो माफी सुद्धा हात जोडूनच मागतात. ज्या दिवशी तुला हे कळेल ना त्या दिवशी म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी तिची माफी मागू? मला एवढंच म्हणायचंय, वारंवार वीरशी वाईट वागून तू त्याला स्वतःपासून दूर करतेस आणि ती आनंदी बघ, ती इतकी चांगली वागतेय की आता वीर आणि तुझे वडील हे दोघही तिच्या जवळ जात आहेत. मला सगळं कळतंय ग, पण ऐन वेळेला मला काय होतं खरंच कळत नाही ग. मला एवढंच माहिती आहे नारायणी, तुझ्या या अशा वागण्याने वीरचे आणि तुझे संबंध खराब होत आहेत आणि त्याचबरोबर तुझ्या वडिलांच्यात आणि माझ्यात दुरावा निर्माण होतोय. आता तूच सांग मी काय करू? तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. खरं माझ्यामुळे तुला एवढा त्रास झालाय, आता तू म्हणशील ना तुझ्या पाया पडायला मी तयार आहे. आता या सगळ्यातून आपल्याला एकच व्यक्ती वाचवू शकते. तुझं आणि वीरचं मूल. समजा ठीक आहे ना तिथं? समजा नीट आहे. उलटा गजा आता बोलायला बी लागलाय बघ. जरा 5-10 मिनिटासाठी ये ना हॉस्पिटलात. ठीक आहे, मी येते भेटायला त्याला उद्या. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. केदार, अरे पार्टीचं काय घेऊन बसलायस? हे बघ, ज्या दिवशी माझा डिवोर्स होईल ना सगळ्यात पहिली पार्टी तुलाच देईन मी. अरे नक्की. तसंही सगळं मी तुझ्या सल्ल्याप्रमाणेच तर करतोय ना. हो 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 बरोबर. अरे खूप चांगले प्रूफ्स मिळालेत मला, तू काळजीच करू नकोस. आता फक्त शेवटचा घाव करायचा बाकी आहे. हो ठीक आहे. काय म्हणाल ते वकील साहेब? दादा तो म्हणाला की मेडिकल करून त्याची कॉपी मी NC ला जोडली, हे खूप चांगलं केलंय. हे चिरंजीव, आता तुम्ही काय करायचं ठरवलंय? तुम्ही तक्रार पण मागे घेतली. या दोघी माय लेकीना 1 दिवसासाठी बंद राहावं लागलं असतं, ते डेकून असले लॉकअप मध्ये मग कळलं असतं त्यांना. दादा एका दिवसासाठी त्यांना जर शिक्षा द्यायची असती तर मी कधीच दिली असती ती, पण त्या माय लेकींना मला कायमचा धडा शिकवायचा. या आनंदीला म्हणावं, इतकं भोळं असू नये माणसानं. हे दादा, आनंदी भोळी नाहीये, खूप हुशार आहे ती आणि मनाने तितकीच चांगली. म्हणूनच तर ही लोक तिचा फायदा करून घेतात. पण दादा तिने जर ठरवलं ना तर कधीही कोणालाही वाकवू शकते ती. प्रॅक्टिकली वागण्यात तर मलाही मागे टाकू शकते. कुठं आहे आनंदी? काय झालं तिला? लय लागलाय का? आई शांत हो आधी. हे बघ, आनंदीला काही झालेलं नाहीये, किंचितसा मार लागलाय डोक्याला. डॉक्टर आले होते, त्यांनी तपासले तिला आणि घरी गेली आता ती. मग मला घेऊन चालणार आहे तिच्याकडं? काय चाललंय तुमचं? वाजले किती? कशाला तुमची एवढी घाई चाललीये? हे बघ आई, जे काही झालं ना ते चांगलंच झालंय. त्यामुळे आता नारायणीपासून डिवोर्स मिळून द्यायला मला खूपच सोपं झालंय. डोमेस्टिक व्हायलन्सच्या नावाखाली आता मी नारायणीला कसं माझ्या आयुष्यातून हाकलून देतो ते बघच. हे बघ आनंदे, खरं खरं सांग, अजिबात खोटं बोलू नकोस. पंढऱ्या ना, कशाबाई कुठं बोलू? खरं तेच सांगतेय. वीरच्या घरी गेले आणि तो जाऊन पडले. हे बघ आनंदे, जर का आपल्याला सफाईनं खोटं बोलता येत नसेल ना तर अजिबात खोटं बोलू नये. आणि जेव्हा माणूस खोटं बोलतो ना तेव्हा त्याच्या डोळ्यात दिसतच असतं. त्यामुळे यानंतर खोटं बोलताना नेहमी डोळे बंद करूनच खोटं बोल. हा, ललिता काकू. हॅलो,
आनंदे. हा हा काकू, कशी आहेस तू? लई लागलंय का ग तुला? नाही, मला काय बी नाही झालं. आजपर्यंत ना त्या नारायण इतकी बिनडोक पोरगी मी पाहिली नव्हती बघ कधी. कुठल्या जन्मीचं वैर काढते कोणाच ठाऊक तुझ्या बरोबर. जाऊ द्या ना काकू, आता झालं गेलं ते गंगेला मिळालं. मी कवा विसरली येते. वय आनंदे, मला माहितीये तुला लागलंय, पर माझं एक काम होतं बघ तुझ्याकडे. जरा 5-10 मिनिटासाठी हॉस्पिटलात येशील का? समजा ठीक आहे ना तिथं? वय वय, समजा नीट आहे. उलटा गजा आता बोलायला बी लागलाय बघ. पर त्याने 2दा-3दा विचारलं बघ तुला. त्याचं काहीतरी काम आहे. जरा 5-10 मिनिटासाठी ये ना हॉस्पिटलात. ठीक आहे, मी येते भेटायला त्याला उद्या. आई काय म्हणाली ती? ती येते उद्या गजाला भेटायला. मी जेवणाचं बघ. आता एकच ध्येय, लवकरात लवकर आनंदीशी लग्न. कारण नारायणी आता मला डिवोर्स देणार हे नक्की. पिंजरा